स्वतंत्रता सेनानी प्रोफेसर रतन पहाड़ी का रविवार को निधन हो गया। लंबी बीमारी के बाद सुबह 7 बजे उन्होंने 98 वर्ष की आयु में अंतिम सांस ली। उनके पार्थिव शरीर को दर्शन के लिए नागपुर जिले के कामठी के जैन समाज हॉल में रखा गया। इस मौके पर सभी ने उनके अंतिम दर्शन किए और पुष्पगुच्छ अर्पित कर श्रद्धांजलि दी। पहाडी सरांचे जे आयुष्य होतं त्याच्यावरून जे बोध घ्यायचे आहे लोकांना, आपल्या जनतेना, ते घेण्यालायकीचे आहे. त्याच्याबद्दल आपल्या जे युवक आहेत त्यांना माहिती द्यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. आज आपण बघत आहे अंत्येष्टीमध्ये किती लोक आहे. कुणाला सर्व कामठीला सुद्धा माहीत नाही की स्वतंत्र सेनानी आज आपल्यामध्ये निघून गेलेले आहे. ही शोकांतिका आहे. अशा स्वतंत्र सेनानीचा सन्मान झालेला पाहिजे. माझे कर्तव्य दायित्व म्हणून मी आणि माझा पक्ष, मान्य सुरेशभाऊ भोर असो, सुनीलबाबू माजी मंत्री, सुनीलबाबू केदार असो, हे सर्व आम्ही लोक श्रद्धांजली वाहायला आलो. आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमची पूर्ण टीम इथं आली आहे. पण अदर दुसरे पदाधिकारी आम्हाला दिसले नाही. ही शोकांतिका आहे. त्यांना काही फोर्स नाही आहे, काही असं असताना काही जायचं जरूर नाही. पण एक कर्तव्य म्हणून आपल्या देशाचे ज्यांनी देशाच्या लढ्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी लाट्या खाल्लेल्या आहेत, त्यांच्या अंतिम वेळेस आपण तिथं जाऊन श्रद्धांजली दिल्या पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे.